सुखाचे घर. सुभद्रे, काय चाललं होतं तुझं? काय चाललं होतं? आजी ते काय ते कशासाठी काढली होतीस? काय शोधायचं होतं त्यात तुला? बोल म्हटले ना. बॅग आधी उचलून ठेव आणि मग माझ्याशी बोल. जाग्यावर ठेव. झाकती. कपाट बंद कर आणि बघ माझ्याकडे आणि सांग मला उत्तर दे. तुला काय बघायचं होतं त्या पेटीमध्ये? अगं आजी मला माहितच नाही त्याच्यात काय आहे ते. मग ती काढली कशाला तू बॅग? अगं आजी सारखी म्हणत असते ना, अण्णांच्या पेटीत काय खजिना लपवलाय कोणालाच माहिती नाही. होय काय? म्हणून तू काढलीस? नाही. मग तुला कशाला पाहिजे होतंय? तू एवढा मोठा झाला, सगळी तुला अक्कल आली. तुला एक सांगते, पुन्हा तू कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. तुला जर काय हवं असेल मला सांग, तुझ्या आई बाबांना सांग, पण इतका शहाणपणा करू नकोस, कळलं ना? आम तुझ्या आईलाच बोलवते. गप्प बाबा, ती थोबडवूनच काढेल. प्रणाली, ए प्रणाली, बघ तुझा मुलगा काय करतो विचार त्याला. काय केलं पार्थने? चोरी करत होता. काय? नाही ग मम्मी. खोटं बोलू नकोस. तू पेटी काढली होती की नाही? पेटी शोधत होतास की नाही? म्हणजे तुला उघडायची होती ना पेटी? नाही मम्मी, फक्त मला बघायचं त्याच्यात काय येते. बघ, असं करत होतास तू? तू का ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करत होतास? हे हे असं सगळं शिकवलंय तुला? तुला सांगते, तू परत ह्याला हात लावायचा नाही. आणि प्रणाली, तू ऐकून ठेव, तुझ्या मुलांनी पुढे चूक केली ना तर मी त्याला शिक्षा करणार नाही, तुला शिक्षा करणार, एवढं लक्षात ठेव तू. हा, मुलाला बघ जरा. आमच्या वेळी कसं होतं, पोरांना नुसते डोळे केले तर मुलं घाबरायची. तुमचा मुलांवर वचक नाही ग, काहीच नको तुम्हाला मुलांसाठी करायला. बघ आता तुझ्या मुलाला. चल मम्मी, तू गेलासच का तिकडे? मी तुला सांगितलं होतं ना तिथे जायचं नाही म्हणून. काय अडलं होतं त्या पेटीत? का उघडत होतास ती पेटी तू चोरून? सॉरी ना मम्मी, तू मला मारणार आहेस? अरे पण का हात लावायचा तू त्या पेटीला कोणालाही न विचारता? का ओरडतेस त्याला उगाचच? सासूबाई, तुम्ही त्याला पाठीशी घालू नका. तो अण्णांची पेटी चोरून उघडत होता आणि त्याला आईजीने पाहिलं. मलाच ओरडले आईजी. मी मागे एकदा पण त्याला सांगितलं होतं की त्या पेटीला हात लावू नकोस म्हणून, तेव्हा पण तो तेच करत होता. पण पुन्हा त्याने तसंच केलं. का केलंस तू असं परत? नाही कळत नाही का एवढा मोठा बाऊ करून ठेवलाय अण्णांनी त्या पेटीचा. कुणास ठाऊक, जरा कुणी त्या पेटीकडे बघितलं की यांची बोंबाबोंब सुरू. जसा काही खजिना दडवून ठेवलाय त्याच्यामध्ये. हे बघ प्रणाली, पार्थ लहान आहे, जाऊ दे, सोडून दे. हा पार्थ, मला एक सांग, तू खरंच उघडली नव्हतीस पेटी? नाही ना. नक्की? नाही. नाही नाही नाही, तरी ना मी एकदा जाऊन बघते. चुकून ह्याने उघडली असेल ना तर उगाच ह्यालाच बोलणी खायला लागते. आलेच मी. कुठे चाललायस तू? ओणवा उभा राहा. पार्थ, ओणवा उभा राहा. नको ना मम्मी. मला तुला आईजीने शिक्षा करायला सांगितलीये. त्या येतील आता थोड्या वेळाने बघायला. आणि जर तू ओणवा उभा नाही राहिलास ना तर तुला डबल शिक्षा होईल. राहा बघू ओणवा उभा.
झालं ना आता, राहिलो ना उभा, आता जाऊ दे ना मला खेळायला. पार्थ ओणवा उभा राहा. प्रणाली ते हो काय झालं? नाही काव्या, तू यावेळी त्याला पाठीशी घालू नकोस हं. अगं अण्णांच्या खोलीत गेला होता आणि त्यांची पेटी बघत होता चोरून. आणि हे सगळं करताना नेमकं त्याला आईजीने पाहिलं आणि अगं मलाच ओरडल्या त्या. प्रणाली, आलेच मी. आणि पार्थ उभं राहायचं नाही हा, ओणवच उभं राहायचं, नाही तर मी आईजींना नाव सांगित. हो आलेच. काव्या काकी, हो आता उभा 2 मिनिटं. आई आली ना परत की परत ओणवं उभं राहायचं, कारण तू जे केलंयस ना ते रॉंग आहे. पार पण मी चोरी करतच नव्हतो. मला बघायचं होतं की त्या पेटीत कोणता खजाना लपवलाय ते. अरे पण तुला कसं कळलं की त्या पेटीत खजिना आहे का काय आहे ते? पप्पा आणि आजी नेहमी म्हणत असतात अलीबाबाचा खजाना लपवलाय त्याच्यात, पण आम्ही एक दिवस नक्की शोधून काढणार. काकी, त्यात एकदम सॉलिड गेम्स आणि टॉयज असतील का? ते काय माहित नाही रे मला. पण पार गेम्स आणि टॉयज तुझे पप्पा तुला आणून देतात ना, मग उगाच त्या पेटीत कशाला जाऊन तुला बघायचं होतं? नाही म्हणजे बघ, त्याच्यामुळे शिक्षा झाली, ओणवा उभं राहावं लागतंय. त्याच्यापेक्षा ते सगळं नकोच रे बाबा आता आपल्याला. हा, त्यामुळे यापुढे त्या पेटीला हात लावायचं नाही. ओके? हा, तुझ्या अण्णा आजोबांनी कधी जर ती पेटी उघडली आणि मला कळलं की त्यात गेम्स आहेत का टॉयज आहेत का असं काही, तर मी तुला नक्की कळवेन. ओके? पक्का ना? पक्का. प्रॉमिस? प्रॉमिस. तुझे जा. नाही नाही नाही, तू किती माझ्या मागे मागे केलंस ना तरी मी हे तुझं काम करणार नाही. मी त्या पेटीला हात लावणार नाही. आई, तुम्ही ना बायको आहात त्यांची, तुम्ही अगदी हात लावू शकता त्या पेटीला. आणि आम्हालाही कळू द्या ना अण्णांचं नेमकं काय सिक्रेट आहे ते. कशाला हवंय? आधीच किती चिडलेत बघितलंस ना, आणि त्यात आपण अजून आगीत तेल ओतायचं का? एकदा अनुभव घेतलाय मी. एकदा अनुभव म्हणजे प्रयत्न केलेला दिसतोय वाटतं आधी. अगं बाई नाही ग, एकदा साफसफाई करताना चुकून त्या पेटीला माझा हात लागला, त्यावरून इतकं रामायण घडलंय ना. आणि काय झालं? माझ्याकडून 1000 वेळा लिहून घेतलं त्यांनी, या पेटीला पुन्हा हात लावणार नाही, या पेटीला पुन्हा हात लावणार नाही. रात्रभर लिहित बसलं ते, हात सुजला होता माझा. काय? आणि मी आपली गरीब गाय आणि आता काय? बागडणारं वासरू. मग मारा की ढुशा त्या पेटीला, उघडा ती आणि कळू द्या ना त्यात नेमकं काय खजिना आहे ते. प्लीज आई. अजिबात नाही. काय होय, तुम्हाला नाहीये का उत्सुकता जाणून घ्यायची की नेमकं काय आहे त्या पेटीत? आईजी, नाही पार्थचं चुकलंच, मान्य आहे मला. पण लहान मुले, उत्सुकता वाटणारच ना त्याला. त्यात त्या पेटीचा एवढा मोठा बाऊ करून ठेवलाय ना, कुणालाही कुतूहल वाटणार नाही का? मी काय म्हणते, म्हण ना. म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती असेल ना अण्णांच्या त्या खास लॉकर मध्ये काय येते. अण्णांच्या लॉकर मध्ये सापाचं अंड आहे. अण्णांनी सांगितलंय ना त्याला हात नाही लावायचा म्हणजे नाही लावायचा, कळलं का? नाही पण मी काय म्हणते आईजी, काय बोल. अण्णांनी निदान तुम्हाला आणि आबांना तरी सांगायला नको का त्या पेटीत काय येते? आपल्याला काय करायचंय? अण्णांचं अण्णांना माहिती आहे. आणि काय ग, तुला काय वाटलं त्याच्यामध्ये अलीबाबाची गुहा आहे हा? का प्रॉपर्टीचे पेपर चोरून ठेवले? हो. काय? नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला आई. तसंही नाही आणि असंही नाही. अण्णांचं आहे ना, अण्णा बघून घेतील. आणि काय ग, त्या पार्थला तूच सांगितलं ना पेटी उघडून बघायला?
मी कशाला सांगू आईजी? नाही नाही नाही, मी नाही सांगितलेलं. मला काय करायचंय, मला नाही हो असल्या गोष्टीत रस. रस नाहीये म्हणून विचारायला आलीस? तोंड बघ, जा बाहेर जा, डोकं नको फिरवू, तू बाहेर जा, जा बाहेर. आपलं एवढंच सांग. पंचायती करायला येते शहाणी, मला शिकवते. काव्या, आई अगे काव्या ग, काय चाललंय? काय चाललंय म्हणजे बॅग भरून चालले मी. नाही म्हणजे अण्णांनी 15 दिवसांची मुदत दिली आहे, 14 दिवस उरलेत, पण म्हटलं आपण आजच जाऊया. रितेश प्लीज फक्त आपल्या मुंबईच्या बसमध्ये बसवून देशील मला? आपलीच बस आहे, म्हणजे मला तिकीट नाही ना काढावं लागणार. नाही लागणार. या काव्या काय बोलतेस तू? तुला कळतंय का? तर चेष्टेला पण लिमिट असते. कमॉन. आणि तू तर मला वचन दिलं होतंस ना, हे घर सोडून तू कधीही जाणार नाहीस म्हणून. आणि आता तू आई अहो मलाही कुठे जायचंय, पण अण्णा म्हणालेत ना, आणि अण्णा म्हणालेत म्हणजे ते तसं करणारच. आता त्यांनी माझा हात धरून मला घराबाहेर काढण्यापेक्षा म्हटलं आपली बॅग घेऊन आपणच निघून जावं. पण इट्स ओके, तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण रितेशला घेऊन जात नाहीये मी माझ्या बरोबर, तो इथेच राहणार. काव्या तू काय वेडा समजतेस मला? हे बघ, मस्करी करायची पण लिमिट असते. ओके, ते दे इकडे सगळं. तू कुठेच जाणार नाहीये, कळलं ना? हा, हिचा काही भरोसा नाहीये. नाही डोक्यात आणलं ना तर खरंच जाईल निघून. मी तुला कुठेच जाऊ देणार नाहीये काव्या. नाहीतर काय, आता कुठे तुझं बोट पकडून मी चालायला शिकले होते, जर आत्मविश्वास निर्माण झाला होता. आणि आता मी तरी जगू शकणार आहे का तुम्हा दोघांशिवाय? पण तुम्हीच दोघं मला सारखं सांगताय ना, अण्णांनी शब्द दिलाय म्हणजे तो खरा करणारच, आणि तू अण्णांना ओळखत नाही आणि वगैरे वगैरे वगैरे. अच्छा, शब्दात पकडतेस का? हो ठीक आहे, हो आम्ही बोललो होतो असं, पण आम्ही असं म्हणाल्यानंतर तू काय म्हणाली होतीस? काय म्हणाली होती की अण्णांचा राग शांत झाला की ते आपोआप स्वतःच त्यांचं हे डिसिजन चेंज करतील, म्हणाली होतीस. मग कुठल्या जोरावर म्हणाली होतीस तू हे सगळं? बोल बोल, सांग लवकर, बोल. माझ्याकडे एक प्लॅन आहे, पण तुम्ही दोघांनी मदत केली तरच. आमची मदत म्हणजे तू परत आम्हाला डेंजर झोन मध्ये टाकणार? ऑफकोर्स रितेश, तसंही धोका पत्करल्याशिवाय ना आयुष्यात काही होत नसतं. प्लीज 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 प्लीज, ऑलरेडी एक धोका पत्करलाय आता आम्ही, आणि त्याचा काय परिणाम झाला माहितीये ना? सगळं घर हादरलं. आय नो, पण हा विचार कर ना, त्यातनं आईंना जे मिळालंय ते त्यांना आयुष्यभर पुरेल असं आहे की नाही? हा, काव्या, हे सगळं डिस्कस करायच्या मनस्थितीत नाहीये. ओके, तुला जे काय सांगायचं ते लगेच सांग. आता बोल लवकर, काय प्लॅन आहे तुझा? ते रितेश, रितेश मला जाणून घ्यायचंय की अण्णांच्या त्या पेटीत नक्की काय सिक्रेट. चल चल, सांग 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 सांग. सिटिंगने जाणार आहे की स्लीपरने? कारण तिकीटचे पैसे तर लागणार नाही. लवकर सांग. काय चाललंय तुम्हा दोघांचं? माझं ना हिचं चाललंय, हिचं. खरं सांगू का तुला रितेश, आता ना मलाही उत्सुकता वाटायला लागली की आणि त्या पेटीत एवढं काय ठेवलंय. ए यार, आई तुला कळतंय का तू काय बोल? तू यार प्लीज नको नाहीच ऐकू, प्लीज. तू जरा माझं ऐकून घेशील का? नाही नाही नाही. हे बघ, जेव्हा केव्हा माझा हात लागतो ना त्या पेटीला, तेव्हा ह्यांच्या चेहऱ्यावर असे भाव असतात ना की जणू काही त्यांच्या मनाचा एक कोपराच त्यांनी त्या पेटीमध्ये असा बंद करून ठेवलाय. एक्झॅक्टली, म्हणूनच मी म्हणते की आता तर ती पेटी उघडून बघायलाच पाहिजे आपण, असा कुठला कोपरा त्याच्यात अडकलाय, आणि खरे अण्णा आपल्याला तिथेच सापडतील. त्यामुळे आई तुम्ही मला सरळ सरळ सांगा, चावी कुठे? आईजींच्या खोलीत. आईजींच्या खोलीत आहे, पण ती त्यांच्या कपाटात आहे, अगदी पूर्णपणे त्यांच्या देखरेखीखाली, आणि ती आपल्याला मिळणार नाही. ग्रेट 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 ग्रेट. ऐकलंस ऐकलंस, कळलं? विषय संपला, विषय संपला इथेच. पण मार्ग निघूच शकतो ना यातनं. तू तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस ना? तुझ्याच. ही माझी बाजू आहे. काव्यागिरी. तुझीच तर बाजू आहे रितेश. ही बॅग ना, ही बॅग पहिले. एक मिनिट. काव्या, हे काय? काव्यागिरी. कोण आहे? आत येऊ का? ये.
काय होतं? नाही, कपडे घडी करून ठेवले होते, ते कपाटात ठेवायचे होते. का रात्री जर कपडे बाहेर राहिले असते तर त्याचा पापड झाला असता काय? ही वेळ आहे कपडे ठेवायला यायची? हा? ठीक आहे, सकाळी ठेवते. मोठी आज्ञाधारक आहे माहिती आहे ग. आलीच आहे तर ठेव आता. ठेव. थांब. काय ग, कपडे ठेवायला एवढा वेळ लागतो? एक तर आलीस भलत्या वेळेला, हा? आणि तुझं कपाटात काय खुडखुड 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 चाललं होतं. आणि घाम का तुला फुटलाय? हातात काय? हात दाखव. तो हात दाखव. तो हात पुढे ठेव. तो हात दाखव. उघड. जाऊ. जा. जाताना दरवाजा ओढून घे. काय झालं? अगं काय आई, चावी कुठे आहे? हे काव्या तर म्हणाली मला की तुला चावी मिळाली म्हणून. अरे पण आईजींच्या भीतीने त्यांना कदाचित चावी परत ठेवावी लागली असेल. तू नशीब समज की आईंसारखं आपल्याला बघितलं नाही आईजींने. सॉलिड आहेत हो त्या. पण ठीक आहे, ऍटलिस्ट तू ट्राय तर केलंस. डोंट वरी, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू. हा आता चल इकडे. It's okay. चल चल चल.
काय तसं काय